बघा असा क्वेश्चन आहे, ऍड अँड सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर. दोन वेक्टरचे काय करणार आपण, ऍडिशन करणार आहे. तर त्याचं आउटपुट काय भेटणार आहे, एकतर एक प्लस एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, प्लस वाय ऍक्सिस, निगेटिव्ह वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, निगेटिव्ह झेड ऍक्सिस आणि नल वेक्टर. प्रत्येकाचा सिंगल क्वेश्चन म्हणतो आपण मर्ज करतोय. सिमिलरली सबट्रॅक्शन साठी पण आता आपल्याला दोन वेक्टरचे ऍडिशन करायचे. पहिला वेक्टर दिला जाईल, एक वेक्टर दिला जाईल. सपोज पहिला वेक्टर तुम्हाला दिलाय, पहिला वेक्टर ए वेक्टर तुम्हाला दिलेला आहे. ए वेक्टर तुम्हाला सपोज दिलाय 4i कॅप प्लस 2j कॅप असं काहीतरी दिले, ठीक आहे. आणि आपल्याला काय काढायचं आता, बी वेक्टर काढून द्यायचं आहे. कळालं का, बी वेक्टर काढायचं आहे आपल्याला. हे तर कळलंय ए वेक्टर प्लस बी वेक्टर. पहिल्याच उत्तर, पहिला काय म्हटलं, युनिट वेक्टर अलॉंग द, यांच्या दोघांचं काय होणार आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ला. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस साठी काय वापरतो म्हणून आय कॅप, आणि पॉझिटिव्ह आला म्हणून काय प्लस आय कॅप भेटणार. डाऊट समजला, प्लस आय कॅप. चला ए ची व्हॅल्यू किती दिली, ए ची व्हॅल्यू तुम्हाला दिली 4i कॅप प्लस पटकन 2j कॅप आहे आणि प्लस काय बी वेक्टर इज इक्वल काय आय कॅप. आता बी वेक्टर काढते ना, मग बी वेक्टर इज इक्वल टू काय आय कॅप, बरोबर की नाही. आय कॅप जसं तसं आपला तिकडे जाताना काय जाईल मायनस 4i कॅप, आपला तिकडे जाताना काय जाईल मायनस 2j कॅप. म्हणजे काय भेटेल मला, आय कॅप किती होणार आहे, मायनस 3i कॅप बने, मायनस 3i कॅप मायनस 2j कॅप. आता याचं मॅग्निट्यूड काढायला लावलं तरी काढता येईल, याचं मॅग्निट्यूड काढायला लावलं मॅग्निट्यूड, युनिट वेक्टर काढा म्हटलं तरी काढता येईल, युनिट वेक्टर पण आपल्याला काढता येईल. तेच तर आपण गोष्ट कळाला का पहिला. हा सेकंड मध्ये चला, हा पहिला सेकंड मध्ये इथं घेऊ का, सेकंड मध्ये काय सांगितलं त्यांनी, त्या दोघांची ऍडिशन करणार पण कसं भेटणार मला, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणजे मायनस हा प्लस आय कॅप होता ना, ते काय येणार आहे आता फक्त मायनस आय कॅप. म्हणजे काय ए वेक्टर प्लस काय बी वेक्टर इज इक्वल टू काय मायनस आय कॅप. हा ए वेक्टर फक्त बघा, ए वेक्टर काय 4i कॅप आहे प्लस 2j कॅप आहे इज इक्वल टू काय मायनस आय कॅप आहे. आता काय करायचं, सॉरी प्लस अजून काय राहिलं, प्लस बी वेक्टर राहिलं, प्लस बी वेक्टर इज इक्वल टू काय प्लस बी वेक्टर इज इक्वल टू काय मायनस आय कॅप. आता बी वेक्टर आहे, बी वेक्टर काढायचं म्हणजे काय मायनस आय कॅप आहे. आपलंच तिकडे जाताना काय जाईल मायनस 4i कॅप आहे, आपलंच तिकडे जाताना काय जाईल मायनस 2j कॅप आहे. म्हणजे काय मायनस 5i कॅप मायनस 2j कॅप. काय डाऊट समजलं. चला सेकंड, तिसरं काय सांगितलं तुम्हाला, वाय ऍक्सिस म्हणजेच काय ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल काय जे कॅप. का बरं जे कॅप, वाय ऍक्सिस आहे आणि कोणतं सांगितलं प्लस पॉझिटिव्ह सांगितलं म्हणून काय जे कॅप आहे. ए वेक्टरची व्हॅल्यू किती 4i कॅप आहे प्लस काय 2j कॅप आहे प्लस काय बी वेक्टर आहे इज इक्वल काय जे कॅप. मग बी वेक्टर काढायचं मला, मग जे कॅप जसं तसं आपला से तिकडे जाताना काय जाईल मायनस 4i कॅप प्लस से तिकडे जाताना काय जाईल मायनस 2j कॅप प्लस मायनस किती होणार आहे, मग काय मायनस 4i कॅप मायनस जे कॅप. अरे आय कॅप हे जे कॅपचे सबट्रॅक्शन होईल ना, मायनस 4i कॅप मायनस 2 मायनस 1 चौथं काय करताय पटकन, ए वेक्टर प्लस बी वेक्टर आहे आणि काय करायचं मला मायनस जे कॅप बोलतं ना. आता निगेटिव्ह वाय ऍक्सिस म्हणजे काय मायनस जे कॅप. चला पटकन ए वेक्टर म्हणजे काय 4i कॅप प्लस काय 2j कॅप प्लस काय बी वेक्टर इज इक्वल काय मायनस जे कॅप. आता मला तिकडे न्यायचंय बी वेक्टर इज इक्वल काय 4i कॅप तिकडे गेला मायनस 4i कॅप झाला, हा मायनस जे कॅप आहे आपलंच तिकडे जाताना काय जाईल मायनस 2j कॅप म्हणजे किती झाला मायनस 4i कॅप मायनस 3j कॅप. सिमिलरली के कॅप जमेल. आता सिमिलरली फक्त मी नल वेक्टर दाखवतो, फक्त मी तुम्हाला काय दाखवतो नल वेक्टर जमेल ना. 5व 6व तुम्हाला जाईल, 5व आणि 6व तुम्हाला आहे. फक्त कशासोबत कम्पेअर करायचं, एकदा के कॅप सोबत आणि एकदा मायनस के कॅप सोबत. हा आणि लास्ट कोणतं तुमचं, लास्ट मध्ये काय सांगितलं तुम्हाला, दोघांची वेक्टरची ऍडिशन केली ए वेक्टर प्लस बी वेक्टर आणि यांची ऍडिशन करून काय तुम्हाला नल वेक्टर म्हणजे 0. नल वेक्टर म्हणजे काय 0. आता डायरेक्शन वगैरे चाल काही घेणं देणे का नाही. मग मला सांगा बी वेक्टर काढायचंय, बी वेक्टर इज काय मायनस ए वेक्टर प्लस तिकडे जाताना डायरेक्टली मायनस होईल ना, झालं काय तुमचा प्लस वाला ते काय होतील मायनस वाला म्हणजे काय
मायनस 4i कॅप मायनस 2j कॅप. काय डाऊट? सिंपल आहे. एक एक क्वेश्चन म्हणून याच्यावरून काय म्हणेल, एक एक क्वेश्चन. तीन वेक्टर देतील, 2 वेक्टरची ऍडिशन म्हणते, तिसरा वेक्टर सांग. कळालं का? सिमिलरली आता इथं काय सबट्रॅक्शन साठी काढतो मी. सबट्रॅक्शन 2 देत. सेम क्वेश्चन ठेवूया. हेच वेक्टर आहे ए वेक्टर. चला ए वेक्टर. ए वेक्टर काय तुमचं 4i कॅप प्लस 2j कॅप आहे. काय करायचं मला? ए वेक्टर मायनस काय करायचंय, बी वेक्टर करायचं. बरं का नाही? 2 वेक्टरचे काय करतो आपण ऍडिशन, सॉरी सबट्रॅक्शन. आता वर त्याचं काय सांगितलं तुम्हाला, पुढे जाणार तो प्लस एक्स एक्सिस, म्हणजेच काय आय कॅप सोबत कंपॅरिझन करायचंय. ए वेक्टरची व्हॅल्यू दिली तुम्हाला, काय दिले 4i कॅप प्लस 2j कॅप इज इक्वल टू काय आय कॅप प्लस मायनस बी राहिलाय, मायनस बी वेक्टर इज इक्वल टू काय आय कॅप. काय काढायचं मला काय काढायचं, बी काढायचं ना. सिंपल वेने या मायनस बी ला तिकडे काय, नाही तर काय करा प्रत्येक वेळेस स्टेप का चेंज करायला ना, साइन चेंज. मायनस बी ला तिकडे नेऊन टाका, म्हणजे काय होऊन जाईल प्लस बी होऊन जाईल. म्हणजे काय होऊन जाईल 4i कॅप प्लस 2j कॅप. हा प्लस आहे इकडे, काय होऊन जाईल मायनस आय कॅप. म्हणजे किती झालं 3i कॅप प्लस 2j कॅप. कळालं का? सिमिलरली सेकंड एक्झाम्पल काय म्हटलं तुम्हाला, ए वेक्टर मायनस बी वेक्टर इज इक्वल टू काय मायनस आय कॅप. परत तोच उद्योग आहे ना. ए वेक्टर काय तुमच्याजवळ 4i कॅप आहे प्लस 2j कॅप आहे मायनस बी कॅप आहे इज इक्वल टू काय मायनस आय कॅप. मायनस बी ला तिकडे द्या, म्हणजे काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. आणि काय तुमच्याजवळ 4i कॅप प्लस काय 2j कॅप. हा मायनस इकडे काय होऊन जाईल प्लस हा कॅप होऊन जाईल. म्हणजे किती झाला 5i कॅप प्लस 2j. काय डाऊट आहे? सिमिलरली तुम्हाला आता काय करायचंय, y ऍक्सिस साठी काढायचं. म्हणजे काय ए वेक्टर मायनस काय बी वेक्टर इज इक्वल काय जे कॅप. हा मग काय होणार पटकन, ए वेक्टर काय 4i कॅप आहे प्लस 2j कॅप आहे मायनस बी वेक्टर आहे इज इक्वल काय जे कॅप. मायनस बी ला तिकडे शिफ्ट करणार आपण, मायनस बी तिकडे गेला, काय झाला बी वेक्टर झाला 4i कॅप आहे प्लस 2j कॅप आहे. हा प्लस इकडे काय होईल मायनस, म्हणजे किती 4i कॅप आहे प्लस. नाही कळालं? मग पुढचे सगळं तुम्हाला जमेल. कोणासोबत कंपेअर करायचं आता, के सोबत होऊन जाईल ना, के सोबत नल वेक्टर साठी जाऊ. जमेल का नाही? चौथा आणि पाचवा तुम्हाला झालं. ठीक, निगेटिव्ह साठी पण जमेल ना, 6वा पण तुम्हाला जमेल, 6वा पण तुम्हाला जमेल. नंतर मी 7व्या साठी जातो आणि अजून एक्स्ट्रा क्वेश्चन ऍड करतोय. 7व्या साठी काय तुम्हाला ए वेक्टर मायनस बी वेक्टर याची व्हॅल्यू किती आली पाहिजे मला 0. ए वेक्टर मायनस बी वेक्टरची व्हॅल्यू किती आली पाहिजे मला 0. चला ए वेक्टरची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे 4i कॅप आहे प्लस 2j कॅप आहे मायनस बी वेक्टर आहे इज इक्वल टू काय 0. मायनस बी ला तिकडे येणार ना, प्लस बी होऊन जाईल. म्हणजे काय भेटलं मला 4i कॅप प्लस 2j कॅप. कळालं? अजून एक क्वेश्चन एक्स्ट्रा ऍड करून देतो फक्त. समजलं का म्हणे? फक्त ते ऍडिशन मध्ये ए प्लस बी करा किंवा बी प्लस ए करा, काय भेटणार सी मध्ये भेटणार आहे. पण इथं बी मायनस ए केलं तर आन्सर गडबडणार आहे. म्हणून मी काय म्हटलं बी मायनस ए आणि मला भेटतो अलॉंग द निगेटिव्ह आय कॅप. म्हणजे कुठे गेला तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला. चला बी वेक्टरची व्हॅल्यू दिली का तुम्हाला? नाही दिली, म्हणजे मायनस. ए ची व्हॅल्यू दिली ना, ए ची व्हॅल्यू दिली, किती दिली तुम्हाला 4i कॅप प्लस 2j कॅप इज इक्वल काय मायनस आय कॅप. हा मायनस तिकडे जाताना काय होईल, पूर्ण तिकडे प्लस करून घेईन ना, मग काय चेंज करून का बी इज इक्वल काय मायनस आय कॅप प्लस 4i कॅप प्लस 2j कॅप. म्हणजे किती झालं 3i कॅप प्लस 2j कॅप. काय डाऊट आहे? समजलं? फक्त आता इथं काय गडबड केलं त्यांनी, बी मायनस ए केलं आणि मायनस आय कॅप. बघा बरं, ए मायनस बी मायनस आय कॅप ना, याला एक्झॅक्टली उलट दिलं बघा. इथं काय दिलं 5i कॅप प्लस 2j कॅप आणि तिथं काय भेटलं मला 3i कॅप प्लस 2j कॅप. आन्सर बदलतो, म्हणून कॉन्शियसली विचार करावा लागेल आपल्याला. कळालं का? सिंपल आहे. ठीक आहे, थांब.